स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलण्यास हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजय निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयंची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले, कराविहट योग साधन ऐसी इच्छ बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतायांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनीच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोका सत्वर मटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते त्यांची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिला देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकाळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले जड करी. सद्दीत झाले अंतरी, हर्षपोटीनं सामावे उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकळ दूर झाली, कार्यभाग साधला. असून नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री पोर्तून येती, तेथींची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृती केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुता समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया, पाहुनी नृसिंह सरस्वतीसी. समर्थ समर्थ बोलले त्या समयसी, लोकी धन्यता पावलासी. वारयोषिता पाळोनी, ती सिदेवे सोडूनी. तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभोनी. अंती जासी सुखाने, ऐकोनी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकल मुनी, नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंतरींची खून. येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोदन, शब्द एकानं बोलवे. असो केव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी, येऊन राहिले स्वस्वामी धर्मकृते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांची ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार हो निबंध केले ज्याने, समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्त, दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतरा. त्याचे पाहिले कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानू पुरुष, खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थाची, असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कल कोटात, राजश्रीत सरदार. मायापाश तोडणे दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला, पाहुण्या विपरीत परी. श्रीचरण धरले जड करी, उभा राहिला काळदुरी. नवल परी झाले दीनवदन होनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतंतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे तो त्वरित, स्पर्श येते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तुझी नवला वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. आयुष्य लीला असंख्य, जणू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सारा मात्र येथे. ही तिसरी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृतकथा संमत.
सदा परिसुता प्रेमळ भक्त 19वा अध्याय घोडा श्री रस्तो शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणा करा, जय 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 यतिवरा, भक्तजन संत फरा, सर्वेश्वरा गुरुराया, वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगत ऐकता पाहुन, भक्ता श्रोता दोघेही, असो कोणे एके दिवशी, इच्छा धरून मानसी, गृहस्थे का दर्शनासी, समर्थाच्या पातला, करून या श्रींची स्तुती, माता ठेवला चरणांवरती, तेव्हा समर्था त्या ते वदती, हास्य वदनी करोनी, फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुनी नाना, येतेच्या भोजना दे जे, गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जे उगातले तयाते, फकीर तृप्त होऊनी जाते, उचिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञेपिती, गृहस्थ ते सत्वर, शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, साशंक झाले ते दवा, मन येऊन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पाविन कष्ट, कळत असो जना गोष्ट, हे आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, मनती हा भाविक नर, कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख, स्वस्त उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याजवळी नसे परी, त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंका मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ, तू मुंबपुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल, स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबईचा आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेला म्हणून, प्रभात समय एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायसे, येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला, तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून गाई गाई, बाहेर येऊन या पायी, गृहस्थ पडला पृथ्वीसी, तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदले नोटा आणून सत्वर, गृहस्थ म्हणे आनंदाला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होय आता शुद्धीवरी सत्वर, समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामींचे, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समत, सदा ऐकता वायू भक्त 20वा अध्याय घोडा श्री रस्तो शुभम भूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत, करून माझे मुखनिमित्त वदले स्वामी राजा, आता कळसाध्या 21वा. कृपा करून वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, सुभक्त जनन कारणे संपवा अवतार आता, ऐसे मना माझे येता, जड देह त्यागून तत्वता, गेले स्वस्थानी येते राजा, शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य, मास चित्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहरा, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी, षटचक्रात हे वेदून, ब्रह्मरंध्राचे छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते दवा, जवळ होते सेवेकरी, त्यांचे दुःख झाले अंतरी, शोक करते नाना परी, तो वर्णिता न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त, दुखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेला समुद्र सा, स्वामींच्या अनंत लीला, जन सन्मार्ग दाविला, उद्धरिले जड मुडाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र ते तीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेता ग्राम माझारी, जन्म माझा झालासे, ते बाळपण गेले, आता कोपरली येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालय सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थी पूजन करते, दिवस उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प, प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे, श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी, तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथे समय वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी कल, त्यांची वृत्त सकाल, चौथ्या देव माझी वर्णिले,
मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभारेसी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दावेला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णले विष्णू ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली. भक्ती वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभारसी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांची दावेला चमत्कार त्याचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुभाव ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते. सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसमध्ये ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाच्या अध्याय 13वा बाळापाचा इतिहास भरवा त्या माझे निरूपिल भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका बासा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चेंदू जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्यांची आले भाग्यपूर्ण त्यांची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजका कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्या त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभायता ग्रंथ समाप्त केलासे स्वामी दिला हा वर जो भावी वाचिल हा चरित्र त्याचे आयुर आरोग्य पर संतती संपत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती. मुखे वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळवते अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो. भक्त श्रेष्ठाला गुणी ज्या कारणे ग्रंथ रचला जी प्रसिद्धीचा आणला त्यांची रक्षावे दयाळा कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला बाल सजोदित त्याचा प्रतिफळ करावा बाळा फुले. इति स्वामी चरित्र सारामृत नानाभक्त कथा संमत सदा परिसता भाविक भक्त. 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.